मामा का मी का म्हणतो मामा हा का जंगलात जाऊन म्हणतो हा मले आता घराले फाटे फुटे लागतात तर चल जंगलातून येऊ. तू का बनवतोस का वावरात हा मारा मारा बनवून राहिला. चल बरं मामा थोडसे दोन चार डेरे आणून ह्या नागजिराच्या जंगलात जाऊ. गिरुल्याच्या येऊ तिथून थोडसा काही भेटेल तर मामा. चल बरं चल चल मामा चल. त्या गिरुल्याच्या जंगलातल्या सातपुराच्या जंगलात येऊ आता फिरून. मामा चांगल्या डेरी पाहून देतो म्हणे मोठ्या मोठ्या. हा हो हा आता भाऊ कोणतं का वापस तो मला वागाय ना का तिथे रस्त्यावरच आहे ना पाडीवर सेंटर मध्ये तिथे थांबलो मी पाहून आता जाऊन का वागाय म्हणते ना भाऊ. नाही नाही चल आता. गाडी आली तरी फॉरेस्ट वाली जाऊ त्याला माहित बरं. झालं तर चल आता जाऊ तिकडून येऊ सेंटर मामा तू इकडे पाय तू इकडे पाहतो. मामा वाघ आलो. वाघ वाघ वाघ. अशा प्रकारे या मामाभाषेच्या जंगलात मामाभाषेला वाघाने खाल्ली आणि मामाभाषेला वाघाने खाल्ली. त्यानंतर ही गोष्ट खूप प्रख्यात झाली, कारण झाडाला कापल्यामुळे झाडाला रक्त लागू लागली आणि कोणी जर गोटा मारला तर त्या झाडाला गोटा मारला तर तो रिटर्न येऊन माणसाला लागत असे, आणि म्हणून हा जंगल खूप प्रसिद्ध झाला आणि या प्रकारे जंगलात प्रख्याती मामाभाषेची वाढली आणि लोक घाबरू लागले. सविस्तर साधारण व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. हा मांभाच्याचा जंगल या मांभाच्या जंगलात असा एक झाडकी वांडरा आहे. पहा, चला ते रिटर्न काढी आली ना मार लागली काहीतरी आहे भूत आहे भूत. हा मोठ्या जंगलाचा झाड बाप्पा गा इथून रक्त निघते ना का ह्या झाडातून बाप्पा. हा झाड तर भूताचा झाड आहे भाऊ. तर अशा काही घटना घडल्यामुळे गावातील लोकांनी या ठिकाणी मामभाषा या यात्रा दर नवीन वर्षाला होत असते आणि दर 1, 2, 3 दिवस ही यात्रा चांगल्या प्रकारे आपल्या या जंगलामध्ये होत असते आणि अशा प्रकारे मामभाषा प्रख्यात झाली.